पकडा दोघांनी. निलय पकड. निधा बोल पटकन, काय चाललं होतं तुम्हा दोघांचं? काय चाललंय या घरात? सर ते काय ते का काम सांगतायत तुला? सर त्यांना खरंच बरं नाहीये. काय? अरे बरं नाही मला. बरं नाही का? काय झालंय हो तुम्हाला? सांगा ना, बरं नाहीये ना? काय झालंय काय? हा? ताप आलाय. ताप आलाय का? ओ बघू. साहेब नका लावू, हात नका लावू. काय झालं? ताप आलाय ना तुम्हाला? मग बघू ना हात लावून किती टेम्परेचर. साहेब अवनी, काय झालं बाळा? का ओरडलीस तू? काका इथे कोणतरी होतं. कुठे? या बाजूला. हो संबिता तुझ्या जवळ थांब, मी बघून येतो. कोणी नाहीये तिथे. हे काय? आणि आई उचलतेस का रस्त्यावर? चावणे टाकून देते. नाही, मला हे आवडलंय, मला हे हवंय. बर ठीक आहे, चल आज. हे कुठं गावलं हे? ते फेकून द्या, ते फेकून द्या म्हटलं ना. हो, कशाला ओरडताय आणि का घाबरवताय तिला? फेकून द्या म्हणलं ना. ते ज्या फेकून एकदा तर संकट, मोठं संकट याला आहे म्हणून म्हणलं द्या फेकून. ते फेकून द्या म्हणलं ना. द्या येतात फेकून. हो जखोबा, काय बोलताय तुम्ही? कसलं संकट येणार आहे? काय बरळताय तुम्ही? काय मी विचारतोय, काहीतरी उत्तर द्या मला. काय बोलताय तुम्ही? काय चाललंय? काका भांडू नकोस ना, मला भीती वाटते. दचकायला काय झालं? नाही सर, काही नाही. मीच पैसे ट्रान्सफर केलेत तुझ्या अकाउंटला. पुढच्या आठवड्यात अवनीचा वाढदिवस आणि तो या वाड्यात या घरात सेलिब्रेट करावा अशी माझी इच्छा.
काय बरीच लोक येतील, ते जागा जास्त आहे त्यामुळे बरं पडेल. तर त्या वाढदिवसासाठी ह्या बंगल्याची सगळी नीट व्यवस्थित तयारी तू करशील का? आय एम सॉरी, मला माहिती आहे हा तुझ्या कामाचा भाग नाही आहे, पण आमच्या अवनीसाठी एक मदत म्हणून आय एम जस्ट. ओके सर, नो प्रॉब्लेम. थँक्यू, दॅट्स ग्रेट. ताई ताई, मला हे मोठं होतं, तूच गाठ. काका चल. अगं अवनी, अवनी सावकाश. अवनी अवनी, काय घाई चालली आहे तुझी? चल ना लवकर, मला घरी जायचंय. हो जातोय घरीच. अगं अवनी, अरे काका चल ना, किती हळू चालतोस. पण तू का पळतेस पुढे? अंधार झालाय की नाही? लागेल कुठेतरी, नाही पडशील. लागणार, चल चल. चल ना. काय आहे तुमचं? मागे मागे का आलाय तसे? जखोबा, तुमच्याशी बोलतोय मी. तब्येत बरी नाहीये ना तुमची? आराम करा आज जाऊ. चल ना. हो चल. माफ करा मालक, माफ करा. छोटी पोरगी आहे ती, काय करून बसली, तिला ध्यानात पण नाही आलं. माफ करा मालक, माफ करा. कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. पाहत रहा TV27 न्यूज. सो कसा वाटला आजचा एपिसोड? खूप छान. ग्रेट. आई तुला? बरा होता. बरा होता म्हणजे कन्फर्म नाही आवडलाय? अगं तसं नाही ग, पण तुला माहितीये ना, मला हे असं सगळं बघताना खूप भीती वाटते. असं सगळं म्हणजे काय आई? तुमच्या लोकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला वाटतं की तिथे ना असं काहीतरी घडतं, पण आम्ही तिथे जेव्हा जातो तेव्हा लोकांपर्यंत हेच पोहोचवतो की तुम्हाला वाटतंय तसं तिथे काहीही घडत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते, आधी सत्य तपासा आणि मग मत बनवा. ते ह्या करतात. हो ग बाई, कळलं आता. गुड अँड थँक्यू. आता तू म्हणशील की मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, पण तरीही एवढंच सांगते की अशा भीतीदायक ठिकाणी जाताना जरा स्वतःची काळजी घेत जा बाळा. हो आई, ऑफकोर्स. पण प्लीज तू घाबरत जाऊ नकोस. हा, तुला काय जाते सांगायला? इथे माझा जीव वर खाली होतो. कधी कधी मला शंका येते, तू माझीच मुलगी आहेस का? म्हणजे बघ ना, मी इतकी घाबरट आहे आणि तुला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. स्वाती, काहीतरीच बडबडू नकोस. आणि गार्गी, एपिसोड खूप छान झाला. खूप छान बोलतेस तू. थँक्यू. भाऊजी नाही आलेत अजून? बघ ना, सकाळी सांगून गेले आज मी लवकर येतो एपिसोड बघायला, आणि आलेच नाही. एपिसोड सुद्धा मिस केला. हो ना, पोटात दुखतंय कारण सांगून लवकर येणार होते. हो ना,
मग अजून का नाही आलेत? अगं ऑफिस सुटल्यानंतर काहीतरी त्यांची महत्वाची मीटिंग लागली म्हणून नाही येऊ शकले. बरं चला मी येते. ऐक ना, आज इथेच थांब ना तू. अगं मला झोपायला नको का? झोप मग इथेच झोप. का? आपण मस्त गप्पा मारूया. हा, आत्ताच एपिसोड बघितलाय, सो आम्ही तिथे शूट केल्यानंतर आम्हाला काय काय एक्सपिरियन्सेस येतात ते सगळं मी सांगते. ओके? बर, तुम्ही बसा गप्पा मारत, मी जाते झोपायला. आई झोपायला जाते काय? अगं तू पण बस ना, आपण तिघी गप्पा मारूया. हो ना. अगं मला खरंच खूप झोप येते ग. ओके, गुड नाईट. बरं, बाबांना जेवायला वाढशील ना? आणि भाजी गरम कर. हं? फक्त भाजीच कशाला, अख्खं जेवण गरम करून वाढेल. ओके? गार्गी? हो ग बाई, ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. बस बस. बरं सांग. आम्हाला काय भन्नाट एक्सपिरियन्सेस येतात माहितीये. लोक जनरली सांगतात तिकडे काहीतरी असं खूप घाबरवतात. होणार जे मालकासनी पाहिजे तेच म्हणा. कुठे आहे मी? कोण आहात तुम्ही? प्लीज मला घरी जायचंय. नाही नाही जाता गेला. प्लीज मला वाचवा. मला घरी जायचंय. एकदा सांगितलं ऐकाय येत नाही का? प्लीज मला वाचवा. मला जाऊ द्या. नाही जाता येणार म्हणलं ना. का? प्लीज मला वाचवा. वाचवा प्लीज. प्लीज मला वाचवा. गार्गी काय झालं? मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. तीच मुलगी, तेच स्वप्न आणि तोच मृत्युंजय बंगला. नाही जाता येणार तुला. प्लीज प्लीज मला इकडनं जाऊ द्या प्लीज. आणि मी इकडे कशी आले? सांगतो, समज सांगतो. पण हे हातातलं काढून बाहेर फेकून द्या.
फेकून द्या म्हणलं ना. फेक. का? एकदा सांगितलं ना मग फेकून दे. पण तुम्ही कोण आहात? तुला घरी जायचं याला. हो. मग हे तुला काढावं लागल आणि फेकावं लागल. मग मी घरी जाऊ शकेन? वै तुला हवं तिथं जाता येईल, पण हे काढावं लागल आणि फेकावं लागल. नाही, असू दे. मला नाही काढायचं आहे. एकदा सांगितलं ना फेकून दे म्हणून, आणि हे जर काढलं नाही तर तुला जाता येणार नाही. आणि नाही काढलं तर? नाही काढलं तर तुझं बघ काय होईल ते. पुन्हा समिधाच का आली असेल स्वप्नात, आणि तेही मृत्युंजय बंगल्यात? समिधाच्या जीवाला धोका तर नाहीये ना? नाही, मला या गोष्टीचा तपास करायलाच हवा, नाहीतर समिधाच्या जीवाला धोका असू शकतो. हा सॅड्रिक, गुड मॉर्निंग. हो, 6 वाजता शूट ना? हो हो, त्या माणसानी जे लोकेशन फायनल केलंय, जे सांगितलंय तिथेच जातोय आपण. मी बोलले ना तुला. हो हो हो, चालेल. नाही, मी जाते आणि बघते. ओके, बाय. कोणाचेच नंबर नाहीयेत. काय होता मामाचा नंबर? 9921 नाही 9821 99 989. घाबरला? काळजी नका करू. समजा आठवल, समजा आठवल. आधी फकस्त हातातलं ते काढून बाहेर फेकून द्या. नाही,